इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 26 जुलै हा दिवस आला की उल्हासनगर वासियांना आठवतं ते 26 जुलै 2005। उल्हासनगर शहरासाठी काळा दिवस। अतिमुसळधार पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती। वालदुनी नदी ही तुडुंब भरून वाहू लागल्याने गटार आणि नाल्यातील पाणी हे नदीत जात नव्हते। नंतर हेच पाणी परत येऊन नागरिकांच्या घरात शिरले। उल्हासनगर वासियांच्या मनात धडकी भरणारा तो दिवस। अजूनही या विषयावर लोकांची चर्चा असते, तर अनेक लोकांच्या अंगावर काटा येतो। अनेक लोक भावुक होतात। अर्थात तो दिवसच अनेकांच्या मनात धडकी भरून गेला। त्या दिवशी अनेकांचा मेहनतीने थाटलेला संसार उद्ध्वस्त झाला। अनेक कुटुंबांनी पैसे साठवून उभारलेला संसारच एका क्षणात होत्याचा नव्हतं झालं। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सर्व सामान हे वाहून गेलं होतं। घरात पाणी शिरल्याने नागरिकांना आपले घर सोडून शाळा मंदिर येथे राहावे लागले होते। एक कुटुंबातील 4 जण हे पावसाचे पाणी वाढत असल्याने आपल्या 1+1 घरातील वरच्या मजल्यावर राहायला गेले। मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा स्तर हा घराच्या उंचीपेक्षा वर गेला आणि यात त्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 26 जुलै 2005 हा दिवस उल्हासनगर शहरातील अनेक नागरिकांच्या हृदयावर घात करून गेला। आज 26 जुलै 2024, परंतु 26 जुलै 2005 ची जर आठवण काढली तर अक्षरशः अंगावर आजही शहारे येतात। कारण एवढं पाणी आणि असा प्रसंग मी तरी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता आणि त्यानंतरही कधी पाहिलेला नाही। 26 जुलै 2005 ला एक प्रचंड मुसळधार असा पाऊस कोसळत होता आणि सकाळी मी देखील ऑफिसला जायला निघण्याच्या तयारीत होतो। परंतु खूप पाऊस आणि टीव्हीवर बातम्या पाहत होतो की ट्रेन लेट आहेत, म्हणून मी थोडं थांबलो की थोडं उशिरा जाऊ असं मनात तो विचार आला। आणि खरं तर माझं लग्न नेमकंच जूनमध्ये झालं होतं आणि माझी पत्नी देखील ऑफिसला निघाली होती। तिला देखील थांबवलं की थांबूया जरा, आज जास्तच पाऊस दिसतोय, आपण थोडा वाट बघू। दुपारपर्यंत ज्या प्रमाणात पाऊस कोसळत होता, म्हणजे एक प्रकारची मनात भीती वाटत होती की असा पाऊस यापूर्वी कधी पाहिला नव्हता। दुपारीच सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, आशीर्वाद, वडळगाव, अयोध्यानगर, संजय गांधी हा जो बेल्ट आहे आमच्या इकडचा, जे नेहमी पाणी भरतं, त्या प्रमाणात पाणी भरणं सुरू झालं होतं। आम्ही नेहमीप्रमाणे आपल्या सवयीप्रमाणे आपल्या जी अरेंजमेंट करायची होती ती केली आणि आम्ही बाहेर निघालो होतो की आमच्या काकांकडे जाऊन तिथे राहिलो होतो। दुपारनंतर पाण्याचा ओघ जरा कमी झाला आणि पाणी थोडं ओसरलं, कमी झालं, परंतु पाणी पूर्णपणे गेलेलं नव्हतं। पाणी थांबलेलंच होतं, गुडघाभर म्हणा कमरेपर्यंत पाणी तरी या परिसरामध्ये होतं। आम्ही रात्री बाहेर सर्व झोपलो, सर्वांना वाटलं की पाणी कदाचित ओसरेल, नेहमीच आहे तर पाणी लो लाईन एरिया पाणी भरतं। परंतु अचानक रात्री 3-4च्या आसपास लोक उठवायला आली की मग खूप गोंगाट आणि आवाज येत होता। आम्ही सर्व उठून बाहेर आलो तर जे पाणी फक्त हे ह्या दुकानांपर्यंत असतं ते पाणी सम्राट अशोकनगर चौकापर्यंत पोहोचलं होतं आणि ते पाणी पाहून ऑटोमॅटिक आपल्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते की आपल्या घरात पूर्णच गेलेलं असणार, कारण की तिथपर्यंत पाणी हे कधीच येत नाही आणि एकदम ते पूर्ण विहारापर्यंत पाणी आलं म्हणजे पाणी मोठ्या प्रमाणात आहे। खरं तर हे घरांच्या वर 10 फूट एवढं पाणी असेल की ज्या प्रकारात ते पाणी भरलेलं होतं। आणि जेव्हा आम्ही हळूहळू पाणी कमी होत होतं, लोक खाली येत होते, तोपर्यंत अनेकांचे प्रचंड नुकसान। जसं आमचं नवीन लग्न होतं, नवीन संसार होता, आमचा एक शीट ओपन झाली सिलेंडरमुळे आणि घरातलं फ्रीज पासून सर्वच सामान वाहून गेलं होतं, घरामध्ये काही राहिलेलं नव्हतं। आणि जे काही उरलं सुरलं होतं ते देखील काही चुकीच्या विचाराच्या लोकांनी ती चोरी केलेली होती, घरामध्ये काही राहिलेलं नव्हतं। अतिशय वाईट अवस्था होती। खरं तर हे आठवून अजूनही खूप दुःख आणि खरंच अंगावर शहारे येतात। खरं तर एक खूप दुर्दैवी घटना घडली होती। ह्या प्रसंगामध्ये देखील प्रशासन आपल्या परीने मदत करत होतं, येथील कार्यकर्ते नागरिक एकमेकांना मदत करत होते, लोकांना खरं तर पत्र्यावरून लोकांना काढण्याचा प्रयत्न करत होता। परंतु एक दुर्दैवी घटना अशी झाली की वडळगावमध्ये 4 लोकांचा खूप दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांचं TG+1 असं घर होतं आणि एवढं पाणी कधी भरत नाही, तर कोणाचा अंदाज नव्हता की एवढं पाणी भरेल आणि ते वरच्या मजल्यावर ते जाऊन बसले तिथे आणि जेव्हा पाणी वाढत गेलं त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्याला वाचवायला, पण त्या चौघांपैकी कुणीच तिथे वाचलं नाही। जुलै आला की अंगावर शहारे येतात, ती 26 जुलैची आठवण येते आणि आज 26 जुलै खरं तर या 2-3 दिवसामध्ये ज्या प्रकारे पाऊस कोसळत होता, असं वाटत होतं की पुन्हा काय 26 जुलैचा उद्रेक होतो की काय, या मनामध्ये एक भीती नागरिकांच्या बसली होती। मी रामेश्वर गवई, सम्राट अशोकनगर, उल्हासनगर 3। 26 जुलै म्हटलं की अंगावर काटे येतात, शहारे येतात। त्या 26 जुलै म्हणजे 2005 या दिवशी
वाहीच वालधुनी नदी आहे. वालधुनी नदीला एवढा पूर आला की हा पूर्ण परिसर पाण्याखाली डुबलेला होता आणि शाळेचा आणि इथून एकही घर दिसत नव्हतं. तो पुढे एक चौक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, त्या चौकामध्ये 10 फूट पाणी होतं. एवढी परिस्थिती भयानक झालेली होती. लोकांची एवढे हालत झाले की या बाजूच्या ओडल गावातून त्यावेळेस 3 लोक घरातच मृत्यूअवस्थेत आढळून आले होते या ओडल गावामध्ये. हा 26 जुलैचा प्रकार म्हटलं आणि काल पण 25 जुलै होती, काल पण या नदीला जाम पूर होता. पण काल म्हणजे 26 जुलैची आठवण झाली किंवा 26 तारीख उद्या आहे तर काय होईल, पण लोक असे घाबरून राहत होते. पण तो एक प्रसंगच वेगळा होता की तो काटे आणणारा, अंगावर शहारे आणणारा, अशा भयानक परिस्थितीने लोकांनी 3 दिवस असे अवस्थेत काढले की बस. कोणी लोकांचे एवढे संसार डुबले, म्हणजे कोणाच्या अंगावरच्या कपडे लोक बाहेर पडले तर त्यांचे सर्व एवढं मोठं आर्थिक नुकसान झालं की ही एक आठवण मोठी आहे 26 जुलैची. या 26 जुलैची आठवण आली की लोक रडतात, अंगावर काटे येतं, शहारे येतात. असा प्रसंग कधी देशावर म्हणा, राज्यावर म्हणा, प्रत्येक जिल्ह्यात म्हणा कधी येऊ नये. हा एक प्रसंग भयानक आहे आणि तो आठवला की अंग थरथरते, अंगावर शहारे येतात. अशी अवस्था 26 जुलैला झाली होती. पाणी भरलं होतं ना अचानक मध्ये दुपारला. पाणी भरलं, नंतर घरामध्ये काहीच नव्हतं राहिलं, घरावरून पाणी गेलं होतं. आम्ही बाहेर निघलो होतो ना या टायमाला दुपारी. 2-3 दिवस बाहेरच होतो आम्ही. घरात तर पूर्ण घर भरून पाणी आलतं ना, सगळंच गेलं, घरातलं सामान सगळं भिजलं होतं ना. आम्ही 3 दिवस बाहेर होतो. तिकडे दिलं ना, ओळखीचे होते ना माणसं, तिकडे जेवण दिलं होतं. सगळंच घरातलं गेलं ना, कपडे भिजले होते, राशन पाणी भिजलं होतं, सगळं भिजलं होतं, काहीच नव्हतं. मग आज आहे ना 26 जुलै. माझं नाव संगीता सुपडू सोनवणे. 26 जुलै तो दिवस आम्ही कधीच नाही विसरणार, असा दिवस होता. सकाळी 10 वाजता पाणी एकदम डायरेक्ट आलं आणि आम्हाला म्हणजे आवरायला पण टाइम नाही भेटलं. मी घाई खिचडी टाकली होती कुकरमध्ये, माझा कुकर सहित खिचडी सहित कुकर वाहून गेला. 2-3 दिवस आम्ही बाहेर होतो, कंपनीत राहिलो. तेव्हा माझा हा पोरगा 6 वर्षाचा होता, 6-7 वर्षाचा होता. तर याला थंडी ताप वगैरे आला. परत आम्ही जसे घरी आलो, आवरावर साफसफाई करत असताना अशी अफवा आली की डॅम फुटला. तर म्हणजे एक माय लेकराची पण नाही, घेऊ का नको घेऊ असे पळत सुटले लोक. जे जिथं होते तिथं सामान टाकून पळालो. माझा पोरगा 4 नंबरला माझ्या भावाकडं, माझा मिस्टर घरात आवरत होते. मी त्यांना बी नाही विचारलं, मी खुद पळत सुटली का माझ्या पोरग्यासाठी, पण माझ्या पोरग्याला आणायला जाऊ बाबा. तर रस्त्यावर लोक कोणी पडतंय कोणी उठतंय, एवढं म्हणजे तो दिवस होता का अक्षरशः रडत रडत कपड्यांची पण शोध नव्हती, एवढा दिवस बेकार होता तो. आम्ही जिंदगीत कधी तो दिवस विसरणार नाही. असं 26 जुलै आले की आम्हाला असं वाटतं की पाऊस येणार आणि घरामध्ये पाणी येणार, हीच भीती निर्माण होते. 26 जुलैचा अनुभव सांगायचा बोललं तर आमच्या पूर्ण घरामध्ये पाणी. असं कधी असं वाटलं नव्हतं की इतकं पाणी येईल, पण अचानक एवढं वाढलं. 12 नंतर पाणी एवढं वाढलं की घरातलं काय बाहेर काढता बी आले नाही. सर्व सामान भिजलं, अंगाचे कपड्याचे बाहेर गेलो. 3 दिवस लगातार बाहेर होतो. त्याच्यामुळं 26 जुलै म्हणलं ना, अंगावर त्याचे शहार येतात.